नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे जवळपास 1:15 वाजलेला आहे आणि हे बाबा परभणीहून आले आहेत. बाबा, आपण कसे आलात? मोटरसायकलवर. हो. कुठून? परभणी. परभणीमध्ये कोणतं गाव आहे आपलं? सोमठाणा. मानवत तालुका. किती जण आलात आपण? 4 जण. कोण कोण? आम्ही गावचे. तुम्ही पण? आता दिवसभर शेताचे काम केले. हो. शेती किती बाबा तुम्हाला? 1.5 पाऊण 2 एकर. 1.5 पाऊण 2 एकर. मुलं बाळ काय करतात? एक मुलगा आहे. हा, नगरला राहते. कंपनीत काम करतो. मराठा अवस्थाची ही मराठा समाजाची ही अवस्था आहे बघा. हो. 1.5 पाऊण 2 एकर जमीन आहे. मुलगा आहे, एकच मुलगा आहे. आणि तो बी कुठे? घरापासून लांब, बराच लांब. नगरला आहे. कंपनीत काम करायला. ही अवस्था करून ठेवली आमच्या समाजाची सरकारनं, आहे का नाही? म्हणूनच आम्ही आरक्षण मागतोय. मराठा राज्यकर्त्यांनी बाप्पा म्हणतात, मराठा राज्यकर्त्यांनी ही अवस्था करून ठेवली. दयनीय अवस्था. 1.5 एकर राहणे, पोरगा आणि त्यांच्या भाई मराठी ही प्रस्थापित खूप पैशावाली म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येत असेल की प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांची अवस्था कोणत्या स्तराला नेली. हो, वाट लावली.